नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, दर रविवारी आपण एक वेगळा विषय घेऊन येत असतो आणि तुम्हाला माहिती आहे, हा नोव्हेंबर महिना जो आहे तो लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. आणि म्हणूनच आज मी हाच विषय घेतलाय की लंग कॅन्सर म्हणजे काय आणि मग हे आपण टाळू शकतो का, याची सगळी उपचार पद्धती काय आहे, या सगळ्या विषय आज आपण जाणून घेणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश देशमाने सर. आपल्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, ती लक्ष देऊन ऐका. कारण जेव्हा आपण बघतो की एखादी कॅन्सर पीडित व्यक्ती असते तर तिच्याबरोबरचे जे नातेवाईक असतात तर त्या लोकांचे काय हाल होत असतात, मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या बाजूनं अक्षरशः ही मंडळी दबली जातात. तर हे सगळं आपल्याला टाळता येणं शक्य आहे का, या सगळ्याविषयी आपण बोलूया डॉक्टरांबरोबर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. या कार्यक्रमात तुमचं आधी सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करते. आता माहिती आहे की कॅन्सर झाला म्हणजे आधी सगळ्यांच्या पोटात भीतीच निर्माण होते. आधी हे पण आपण सांगूया लोकांना की कॅन्सर म्हणजे काय, आणि मग आपण लंग कॅन्सर विषयी सुद्धा बोलूया आणि मग सगळे बाकीचे मुद्दे आहेत त्यावर पण आपण फोकस करूया. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. या निमित्तानं लोकांशी चर्चा साधणं हे खूप महत्त्वाचं काम होतं आहे आपल्या हातून. फर्स्ट ऑफ ऑल, कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत. प्रत्येक अवयवांना पेशींना बनलेला आहे. तर आपल्या शरीरातील पेशींची अनियंत्रितपणे झालेली वाढ म्हणजे हा कॅन्सर आहे. म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी ह्या डिवाइड होत असतात, मल्टिप्लाय होत असतात, वाढत असतात संख्येनं. पण त्या वाढण्यामागे एक रूल असतो, एक नियमबद्ध असतो पद्धती. ज्यावेळी तो रूल ब्रेक होतात आणि ह्या पेशी आपल्या अनियंत्रितपणे वाढतात, मग त्या वाढल्यामुळे त्या एका ठिकाणी जास्त क्रिएट होतात, तयार होतात आणि एक गाठ, आपण सामान्य भाषेमध्ये ज्याला गाठ म्हणतो, म्हणजेच एक ट्यूमर तयार होतो. तर हा जो ट्यूमर आहे हा कॅन्सर उत्पत्तीला कारणीभूत आहे. ओके, म्हणजे तो ट्यूमर असतो तो प्रत्येक वेळेला कॅन्सर निर्माण करणाराच असतो असं नाहीये. हा, बेसिकली ट्यूमर किंवा गाठ बनणे हे दोन प्रकारची गाठ असते. एक नॉन कॅन्सरस आणि एक कॅन्सरस. नॉन कॅन्सरस गाठ म्हणजे ज्याच्यामध्ये कॅन्सरचा अवशेष नाहीये, म्हणजे ती कुठल्याही कारणामुळे होऊ शकते. आता सपोज मानेमध्ये काही पेशंटला गाठ होते, ती टीबीमुळे पण होऊ शकते. छातीमध्ये गाठी होतात, टीबीच्या गाठी पण असतात. तर कॅन्सरची जी गाठ आहे ती अशाच प्रकारे एक अनियंत्रितपणे झालेला बदलाव, त्यामुळे ती बनते. बरोबर. आता हे तर लक्षात आलं, पण मग जेव्हा आपण लंग कॅन्सर विषयी बोलणार आहे तर मग लंग कॅन्सर म्हणजे काय? बेसिकली लंग्स म्हणजे फुफ्फुसे. आपल्या शरीरामध्ये जे दोन लंग्स आहेत ते पार्ट आहे एक श्वास सिस्टम, म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टम आपण ज्याला म्हणतो. तर या रेस्पायरेटरी सिस्टमचे ते पार्ट आहेत आणि हे सिस्टम चालू होते आपल्या नाकापासून. आपण श्वास घेतो आणि तो आपल्या गळ्या वाटे म्हणजेच ट्रकिया थ्रू, ब्रॉन्कस थ्रू लंग्समध्ये जातो पूर्ण. मग आपण हा जो श्वास घेतोय याचा मेन उद्देश असतो की ऑक्सिजनची शरीरामध्ये होणारी देवाणघेवाण. शरीर आपला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करतो. यामुळे आपल्या शरीराला ओव्हरऑल न्यूट्रिशन मिळते, सगळ्या अवयवांना ऑक्सिजन सप्लाय होतो आणि हा ऑक्सिजन ब्लडद्वारे कॅरी केला जातो. मग आता हा जो आपला लंग्स किंवा रेस्पायरेटरी सिस्टम आहे, यामध्ये काही कारणास्तव ज्यावेळी ही कॅन्सरची गाठ निर्माण होते त्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो. एकूणच मंडळी लक्षात आलं आपल्याला, आपला महत्वाचा अवयव जेव्हा आपण व्यवस्थित श्वासोच्छ्वास करत असतो आपल्याला कळतही नाही, आपल्या शरीरामध्ये सगळी सिस्टीम व्यवस्थित चालू असते. पण असं काहीतरी होतं ज्याला आपण काही वेळेला कारणीभूत प्रत्यक्षपणे असतो, काही वेळेला अप्रत्यक्षपणे असतो, काही वेळेला अंतर्गत काही घडामोडी होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा या सगळ्यामध्ये अडथळे निर्माण होतात, म्हणजे आपल्या श्वासाच्या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. आणि मग त्यातलाच एक प्रकार म्हणजे आता आपण सांगितलं डॉक्टरने की आपल्याला लंग कॅन्सर होऊ शकतो. डॉक्टर काय सांगाल, याची कारणं नेमकी काय असतात? मी जसं म्हणलं की काही वेळेला प्रत्यक्षपणे आपल्याला कळत असतं पण तरी आपण ती कारणं आपल्याकडून घडत असतात असंही असतं किंवा इतरही असतात. काय काय असतात ही कारणं? लंग कॅन्सर होण्याची मुख्यत्वे कारणं जी आहेत ना, त्यामध्ये सर्वात मेजर कारण म्हणजे जे की 87% लोकांमध्ये, कॅन्सर पेशंटमध्ये जे कॉमन रिझन आहे तो आहे टोबॅको. टोबॅको यूज जो आहे हा मोस्ट ऑफ द लंग कॅन्सरला कारणीभूत आहे.
टोबॅको किंवा तंबाखूचं सेवन हे कुठल्याही प्रकारामध्ये आपण जे करतो, थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण काही पेशंट्स तंबाखू खातात किंवा सिगरेट किंवा बिडीद्वारे ते श्वसन करतात. तर हे जे प्रकार आहेत टोबॅको यूज करण्याचे, या प्रकारांमुळे लंग कॅन्सर होण्याचा धोका हा सर्वात जास्त असतो. आणि अपार्ट फ्रॉम टोबॅको आपल्याकडे बरेचसे दुसरे कारणं पण आहेत की जे मायनर कॉन्ट्रीब्युशन या पेशंट्समध्ये करतात. जसं की पोल्युशन, एअर पोल्युशन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळी पोल्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये कंटिन्यू राहतो, मेट्रो सिटीजमध्ये लोक राहतात, अशा पोल्युटेड एन्व्हायरमेंटमुळे कंटिन्युअस पोल्युटेड एअर इनहेल केल्यामुळे आपल्या लंग्सची हळूहळू फंक्शनिंग डिरेंज होते, कॅपॅसिटी कमी होते आणि त्याच्या फंक्शनिंगमध्ये झालेल्या अडथळ्यांमुळे पण कॅन्सर होण्याचा धोका असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर टोबॅको, पोल्युशन, त्याच्यानंतर ॲस्बेस्टॉस नावाचा एक प्रकार असतो की जो हीट रेझिस्टंट जे पॉलिमर्स तयार होतात त्यामध्ये ॲस्बेस्टॉसचं जे एक्सपोजर आहे, काही लोक त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात की जिथे ॲस्बेस्टॉसचे शीट्स किंवा ॲस्बेस्टॉसचे फोम बनवतात. तर या लोकांना पण जर त्यांनी ॲडिक्वेट प्रिकॉशन घेतलं नाही, काळजी घेतली नाही, कंटिन्युअस ॲस्बेस्टॉसचं इनहेलेशन त्यांच्या नाकातून जर आतमध्ये गेलं शरीरामध्ये, तरी पण कॅन्सर होण्याचा धोका हा आहेच आहे. आणि जेनेटिक रिझन पण आहेत, बरेचसे जेनेटिक बदलाव शरीरामध्ये होतात आणि हे जे जेनेटिक बदलाव आहेत त्यामुळे पण शरीरामध्ये कॅन्सर तयार होण्याचा धोका हा राहतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे मी सांगितलं की 87% पेशंटमध्ये हा टोबॅको यूज आहे. मग याला आपण म्हणतो अवॉइडेबल रिझन्स, आपण हे टाळू शकतो आणि ते खूप मोठं वेपन आहे. आपण जर हे असे कारण जर टाळले तर आपलं शरीर स्वस्थ राहू शकतं आणि आपण कॅन्सर मुक्त जगू शकतो, राहू शकतो. अक्षरशः आता लंग कॅन्सर झालेलं आहे हे ओळखायचं कसं, काही त्याची लक्षणं आधी दाखवतं ते? बरोबर. कसं आहे की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी लंग कॅन्सरची सुरुवात होते त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदलाव दिसून येतात आणि ते बदलाव काही लक्षणं क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल, पेशंटला खोकला येऊ लागतो, मायनर किंवा एक आपण फिजिशियनकडून घेतलेल्या ट्रीटमेंटकडून तो बरा होत नाही, कंटिन्यू न बरा होणारा किंवा न कमी होणारा खोकला आहे. त्यानंतर काय पेशंटमध्ये हळूहळू भुकेची कमतरता, त्याला लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणतो, भूक लागत नाही. काही पेशंट्समध्ये एक सिग्निफिकंट वेट लॉस दिसतो, मोर दॅन 10% ओव्हर अ पिरियड ऑफ 1 month, म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये 10% शरीरातलं वजन कमी होतंय, भूक लागत नाहीये. काही पेशंटला खोकला येतो कंटिन्यू आणि खोकल्यातून रक्त पडणे हा पण एक महत्त्वाचं लक्षण आहे. अशी जी लक्षणं आहेत ही जर एखाद्या पेशंटमध्ये दिसत असतील तर पेशंटने किंवा आजूबाजूच्या लोकांनी लंग कॅन्सर पण असू शकतो ही एक प्रोबॅबिलिटी मनामध्ये घेऊन त्या संदर्भात विचार करून त्याप्रमाणे एक्सपर्ट्सला दाखवून चेकअप करून घेणं गरजेचं आहे. मंडळी, लक्षात आलं तुमच्या की एकतर आपल्याला कारणं समजली आहेत की कोणत्या कारणामुळं लंग कॅन्सर होऊ शकतो. त्यातली डॉक्टरने सांगितली मोठ्या प्रमाणात जे कारण आहे ते टोबॅको, ते टाळलं तर आपण नक्कीच या आजारापर्यंत जाणारच नाही. आणि तरी सुद्धा आपण गेलो या आजारापर्यंत तर त्याची जी काही लक्षणं दिसतात ती लक्षात घ्या, कारण अशी लक्षणं जर आपण लवकर पकडली तर असे कॅन्सर आजकाल लवकरात लवकर ट्रीट होऊ शकतात आणि पेशंट लवकर यातून बाहेर पडू सुद्धा शकतो. आणि ही सगळी लक्षणं दिसल्यावर मग आपल्याला उपचार पद्धतीकडे जावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरांकडे एकदा गेलो, ऑन्कॉलॉजिस्टकडे गेलो की डॉक्टर आपल्याला ही सगळी उपचार पद्धतीची माहिती देत असतात. ही माहिती आज पण आपण इथून घेणार आहे, पण आत्ता एक ब्रेक घेतोय आणि मग याची उपचार पद्धती कशी असते त्याबद्दल आपण डिटेल बोलूया. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं या डॉक्टर्स होम मध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, आज आपण लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ जो आहे हा नोव्हेंबर महिना, तर त्याच्या अनुषंगानंच आज आपण या लंग कॅन्सर विषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश देशमाने. डॉक्टर, आपण आता या ब्रेकला जाण्यापूर्वी लक्षणं बघितली सगळी. एकदा पेशंट तुमच्याकडे आला, त्याचं निदान होत असेल
आणि मग हे एकदा निदान झालं की त्याच्या पद्धतीने आपल्याला उपचार करायला पाहिजेत. पुढे सुरुवात कशी होते या उपचारांची? लंग कॅन्सरचा हा जो उपचार आहे हो सुरू होण्याच्या आधी एक्सपर्ट्स काही टेस्ट करून घेतात. ह्या ज्या टेस्ट आहेत ना ह्या टेस्ट पेशंट कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि त्यानुसार पेशंटला कुठल्या प्रकारचा उपचार करायचा आहे या गोष्टी डिसाईड करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. मग ह्या ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून पेशंटच्या ब्लड टेस्ट होतात, पेशंटचा सिटी स्कॅन होतो. सिटी स्कॅनमध्ये गाठ कुठे आहे, किती मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठे पसरली आहे का ह्या गोष्टी चेक केल्या जातात. सिटी स्कॅनपेक्षाही एक ॲडव्हान्स्ड डायग्नोसिस म्हणजे निदान करण्यासाठी एक जी मोडॅलिटी अवेलेबल आहे आपल्याकडे त्याला पेट स्कॅन म्हणतो. पेट स्कॅन हा युजली होल बॉडीचा असतो आणि होल बॉडी पेट स्कॅन केल्यामुळे या पेशंटमध्ये गाठ कुठे दुसरीकडे पसरली आहे का हे त्यामध्ये पूर्णपणे दिसून येतं. पूर्ण शरीराचं चेकअप झाल्यामुळे आपल्या नजरेतून ते सुटत नाही की कुठं गाठ पसरली आहे नाही आहे. त्यानुसार त्या पेशंटचं स्टेजिंग होतं आणि स्टेजिंग झाल्यानंतर मग आपण ट्रीटमेंटला सुरुवात करतो. सर एक विचारते, आता स्टेजिंग बद्दल बोला तुम्ही, आता काय परिस्थिती आहे एकूणच कॅन्सर बद्दल किंवा आता लंग कॅन्सर बद्दल बोलतोय तर त्याच्याबद्दल पण, की कोणत्या स्टेजमध्ये लोक येत आहेत तुमच्याकडे? युजली कॅन्सर हा 4 स्टेजमध्ये डिवाइड केला जातो. स्टेज 1, 2 आणि 3, 4. 1 आणि 2 हे जे आहेत हे अर्ली स्टेज लंग कॅन्सरमध्ये येतात आणि स्टेज 3 आणि 4 जे आहेत ते ॲडव्हान्स स्टेज लंग कॅन्सरमध्ये येतात. तर मोस्ट ऑफ द पेशंट्स म्हणजे जे मुख्यत्वे करून आपले जे पेशंट्स आहेत ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये प्रेझेंट करतात. अर्ली स्टेज प्रेझेंटेशन खूप कमी पेशंटमध्ये आढळून येतं. याला काय कारण असेल? याचे खूप सारे कारण असतात. पेशंट रिलेटेड रिझन असतात किंवा फिजिशियन रिलेटेड रिझन असतात. ठीक आहे, काय आहे की एखाद्या पेशंटला लक्षणं दिसले तर लक्षणं कधी दिसतात आणि की त्याचं लोकेशन, ट्युमरचं गाठीचं लोकेशन कुठं आहे त्यानुसार त्याचे लक्षणं दिसतात आणि लक्षणं किती लवकर दिसतात त्यावरनं लवकर निदान होऊ शकतं. एखाद्या पेशंटमध्ये जर लक्षणंच जर उशिरा दिसून आली तर त्याचं निदान उशिरा होणार. एक्झॅक्टली. पेशंटला पण जाणवणार नाही त्रास आणि ज्यावेळी जाणवतो तोपर्यंत खूप लेट झालेला असतो. आता आपल्याकडे बरेचसे पेशंट हे स्टेज 4 मध्ये प्रेझेंट करतात. म्हणजे जे हाडांमध्ये पसरला आहे किंवा लिव्हरमध्ये किंवा ब्रेनमध्ये पसरला आहे त्या कंडिशनमध्ये येतात ते. एकतर प्रेझेंटेशन लेट होऊ शकतं किंवा दुसरं बऱ्याचदा पेशंटला त्रास होतो. मग पेशंट काय करतो की मोठ्या हॉस्पिटलला किंवा कुठे जाऊन दाखवण्याच्या ऐवजी पेशंट निग्लेक्ट करणार, लोकल आपल्या डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषध घेणार किंवा मेडिकलमध्ये जाऊन तात्पुरते गोळ्या औषध घेणार. ठीक आहे, त्यांना वाटतं की आपला वेळ कुठे द्यावा किंवा आपण पैसा कशाला खर्च करावा ह्या गोष्टींमध्ये बऱ्याचसा असतो किंवा फायनान्शियली ते लोक अफोर्डेबल नसतात. हे सगळे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. तर ह्या फॅक्टर्समुळे काय होतं की डायग्नोसिस जे आहे ते डिले होतं आणि म्हणून आपले जे पेशंट्स आहेत ते मुख्यत्वे करून ॲडव्हान्स स्टेजमध्ये प्रेझेंट करतात. मग एकदा त्याचं निदान झालं की तुम्ही म्हणालात तसं त्यातून आता त्याला काय उपचार द्यायचे हे ठरवलं जातं. मग कशा पद्धतीनं त्याचे उपचार सुरू होतात? लंग कॅन्सर उपचारामध्ये 3 जे महत्त्वाचे घटक आहेत ते असतात. एक तर सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया, दुसरं आहे रेडिएशन थेरपी म्हणजे आपण पेशंटला जे रेडिएशन देतो किरणांद्वारे पेशंटचा ट्यूमर कमी करणे, आणि तिसरं आहे किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजे IV सलाईनद्वारे पेशंटच्या शरीरामध्ये ड्रग्स किंवा औषधी सोडली जातात. हे 3 प्रकारचे मुख्यत्वे करून उपचार आपल्याकडे अवेलेबल असतात. तर सर्जरी किंवा शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि किमोथेरपी ही एक जनरल लोकांना या गोष्टीची माहिती हवी. बरोबर. सर्जरी म्हणजे काय असतं की ऑपरेशन करून किंवा शस्त्रक्रिया करून एखाद्या पेशंटच्या आतमध्ये असलेली गाठ काढून टाकता येते. लंग्स हे आपले खूप नाजूक भाग आहेत किंवा आपल्या शरीरातले एक नाजूक ऑर्गन आहेत, अवयव आहेत. सगळ्याच लंग कॅन्सरच्या गाठी ऑपरेशन करून काढता येत नाहीत. मग ऑपरेशन कोणामध्ये होणार की जिथं गाठ लहान आहे, पेरिफेरीला आहे, क्रिटिकल कुठल्या महत्त्वाच्या ऑर्गनच्या जवळ, अवयवाच्या जवळ नाहीये, रक्तवाहिनीच्या जवळ नाहीये. ठीक आहे, जिथं ऑपरेशन करताना कॉम्प्लिकेशन होऊन पेशंटला त्रास कमी होईल अशा ठिकाणी गाठ नसलेली ऑपरेशन करून काढता येते. दुसरा जो आता या उपचारातला प्रकार आहे तो आहे रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपी म्हणजे किरणांद्वारे पेशंटच्या शरीरामध्ये असलेली गाठ आपण काढून टाकतो. तर हे जे रेडिएशन आहेत यांना आयोनायझिंग रेडिएशन म्हणतात. म्हणजे हे डायरेक्ट जी ट्यूमर सेल्स असतात, गाठीतल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या DNA वर ऍक्ट करतात
थोडक्यात लेझर आपण ट्रीटमेंट जे करतो ते रेडिएशन त्याच प्रकारचं असतं की पेशंटचं जी पेशींचा DNA आहे तो अफेक्ट होतो आणि ट्युमर हा जागच्या जागी फिनिश होतो. म्हणजे जिथे ऑपरेशन शक्य नाहीये तिथे रेडिएशनचा वापर करून हे कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत तर त्या नेस्तनाभूत केल्या जातात असं म्हणायला काही हरकत नाही. आता लोकांच्या मनामध्ये शंका असते किंवा एक त्यांच्या डोक्यात फिट बसलेलं असतं की ऑपरेशन नंतर किमोथेरपी आणि लागली तर रेडिएशन. म्हणजे हे कशा पद्धतीनं दिलं जातं की प्रत्येक या तिन्ही गोष्टी प्रत्येक पेशंटला दिल्या जातात. कारण लोकांच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीचं बघितलेलं असतं की त्याला काय त्रास होतोय, मग तो त्रास आपल्याला पण होणार का. म्हणजे पेशंट या कॅन्सरपेक्षा त्या भीतीनं सुद्धा अधिक अर्धमेला झालेला असतो. तर ते थोडी आपण त्यांची शंका दूर करूया आणि त्यांना थोडंसं रिलॅक्स करूया. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की आपल्याला वाटतं की आपण ज्यावेळी ट्रीटमेंट करतो तर रेडिएशन, सर्जरी आणि किमोथेरपी ह्या सगळ्याच गोष्टी यूज होणार का आपल्या पेशंटमध्ये. तर बेसिकली कॅन्सर उपचारामध्ये या ज्या सर्जरी आहे किंवा रेडिएशन आहे किंवा किमोथेरपी आहे याचा उपयोग कुठल्या प्रकारचा कॅन्सर झाला आहे, पेशंटचा कॅन्सर कुठल्या स्टेजमध्ये आहे यावर कुठली उपचार पद्धती यूज होणार ते ठरलेलं असतं. तो ज्या वर्ल्ड वाईड ज्या आपल्या स्टँडर्ड गाईडलाईन असतात त्यानुसार आपण ठरवतो की पेशंटमध्ये आता काय करता येईल. खूप अर्ली स्टेज 1 एकदम छोटे ट्युमर आहेत किंवा छोटी गाठ आहे पेशंटमध्ये, पेरिफेरीला आहे, तर या गाठी ऑपरेशन करून काढता येतात. गाठ एकदा खूप मोठी झाली किंवा काही ठिकाणी पसरली आहे छातीमध्ये, ज्याला आपण लिम्फ नोड्स म्हणतो, लिम्फ नोड्समध्ये स्प्रेड झालेली आहे, म्हणजेच थोडक्यात स्टेज 2च्या पुढे गेलेला आहे, स्टेज 3 कॅन्सर आलेला आहे. तर अशा कॅन्सर्समध्ये ऑपरेशन करणं खूप अवघड असतं, म्हणून त्याच्यामध्ये युजली रेडिएशनचा वापर करतात. आणि रेडिएशनचा ॲडव्हान्टेज असा आहे की ही एक ॲडव्हान्स उपचार पद्धती आहे. कितीही गाठ क्रिटिकल ऑर्गनच्या जवळ असली, कुठल्याही स्ट्रक्चरच्या जवळ असली तरी आपण एक टार्गेटेड प्रिसाइज रेडिएशन त्या ठिकाणी देऊन आपण त्या गाठीला काढू शकतो. तर हा रेडिएशन उपचार पद्धतीचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि मॉडर्न उपचार पद्धती जशा अवेलेबल आलेल्या आहेत तर मेडिकल क्षेत्रामध्ये त्यामुळे एवढी क्रांती तयार झालेली आहे की सुरुवातीला कॅन्सर पेशंट म्हणला तर त्याची जी वाचण्याची जी चान्सेस होते ते खूप कमी असायचे. हळूहळू काय झालेले आता कॅन्सर पेशंट वाचण्याचे चान्सेस हे वाढलेले आहेत कारण उपचार पद्धती आधुनिक झालेल्या आहेत. आता रेडिएशनच आपण जर फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं रेडिएशन, तर सुरुवातीला 3D CRT नावाचं एक बेसिक टेक्नॉलॉजी अवेलेबल असायचं. आता IMRT आहे किंवा रॅपिड आर्क आहे किंवा IGRT आपण म्हणतो. तर ह्या अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाने आपण कुठल्याही गाठीला टार्गेट करून त्याला काढू शकतो. बरोबर. आणि किमोबद्दल काय सांगाल, म्हणजे रेडिएशन नंतर सुद्धा किमोथेरपी घ्यावी लागते? हो, बेसिकली किमोचा रोल आहे की किमो बऱ्याच वेळा रेडिएशनच्या सोबत पण देतात. म्हणजे त्याला कन्करंट किमोथेरपी असं म्हणतो आपण, की जी रेडिएशनच्या सोबत दिली जाते. रेडिएशन हे वीकमध्ये 5 दिवस देतात, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी असते. आणि याच 5 दिवसामध्ये 1 दिवस ठरवून किमोथेरपी जर दिली आपण त्याच पेशंटला तर याला म्हणतो आपण कन्करंट रेडिएशन, म्हणजे किमो रेडिएशन. म्हणजे याच्यामध्ये आपण किमोथेरपी प्लस रेडिएशन दोन्हीही एकाच वेळी यूज केलेलं आहे. आणि काही पेशंटला ज्यावेळी नंतर म्हणजे रेडिएशनची ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर जर त्यांना किमोथेरपी लागली त्यांच्या स्टेजनुसार किंवा त्यांच्या बिमारीच्या स्टेटसनुसार तर त्याला आपण ॲडज्युएंट किमोथेरपी म्हणतो. किमोथेरपीचा एक महत्वाचा रोल आहे की पॅलिएटिव्ह किमोथेरपी. पॅलिएटिव्ह किमोथेरपी म्हणजे काय, ज्यावेळी पेशंट स्टेज 4 मध्ये जातो, म्हणजे जो एकदम ॲडव्हान्स्ड आहे, कॅन्सर सगळीकडे पसरलेला आहे, त्याच्यामध्ये रेडिएशन पण शक्य नाही किंवा सर्जरी पण शक्य नाही, ऑपरेशन शक्य नाही, अशा पेशंटला किमोथेरपी देऊन त्याची गाठ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओके, त्याला म्हणतो आपण पॅलिएटिव्ह किमोथेरपी. ही ॲडव्हान्स स्टेज पेशंटमध्ये यूज. त्याचप्रमाणे जसं पॅलिएटिव्ह किमोथेरपी आहे तसंच पॅलिएटिव्ह रेडिएशन पण यूज होत आहे. बरं, याचा अर्थ काय आहे की सपोज पाठीचा मणका आहे, आता लंग कॅन्सर मधली गाठ पाठीच्या मणक्यात पसरली आणि मणका कमकुवत होऊन तो फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. आणि हा जर पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला तर पेशंटला पुढे जाऊन पॅरालिसिस वगैरे होण्याचे धोका संभवतो. मग आपल्याला हा धोका कमी करण्यासाठी ज्या हाडांना त्रास आहे त्या हाडाला पर्टिक्युलर टार्गेट करून आपल्याला रेडिएशन देता येतं. त्याचा फायदा काय आहे की रेडिएशन दिल्यामुळे ते हाड जे आहे ते
फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होणार, थोडं मजबूत होणार. गाठ पसरल्यामुळे पेशंट म्हणतो की सर आम्हाला कंटिन्यू पाठीमध्ये पेन होतो आहे, तर हे जे पेशंटचे त्रास आहेत ते रेडिएशन दिल्यामुळे कमी होणार. अच्छा, म्हणजे हे झालं पॅलिएटिव्ह रेडिएशन. म्हणजे रेडिएशन आपण क्युरेटिव्ह इंटेंटनं, म्हणजे पेशंटला बरा करण्याच्या उद्देशानं पण देऊ शकतो आणि पॅलिएटिव्ह इंटेंटनं पण देऊ शकतो, म्हणजे त्याचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने. एक्झॅक्टली. खरंच जी आता ही उपचार पद्धती आहे, स्पेशली रेडिएशन बद्दल तुम्ही सांगितलं आता, तर ती खूप चांगली उपचार पद्धती आहे. यामध्ये पेशंट क्युअर होण्याचे चान्सेस किती असतात? म्हणजे पूर्णपणे तो बरा झालाय, कॅन्सर मधून बाहेर आलाय, की त्याला पुन्हा पुढे धोका आहे, काय सांगू शकतो? पेशंट जर अर्ली स्टेजमध्ये प्रेझेंट झाला, स्टेज 1 आहे, 2 आहे किंवा लिमिटेड स्टेज 3 पर्यंत आहे, उपचार पद्धती जर त्यांनी व्यवस्थित घेतली, इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले, तर पेशंट 60 to 70% चान्सेसमध्ये बरा होऊ शकतो. स्टेज 4 मध्ये आपण पेशंटला बरा करण्याच्या उद्देशानं ट्रीटमेंट देत नाहीत, त्याचा त्रास आपल्याला कमी करायचा असतो, म्हणून त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करतो. आणि तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा इथे उभा केला की पुढे फ्युचरमध्ये काय ट्रीटमेंट झाली, याचा अर्थ पेशंट पूर्ण बरा झाला तर भविष्यामध्ये गाठ परत येण्याचा धोका हा असतोच. त्यामुळे पेशंटला आपल्याला रेग्युलर फॉलोअपला किंवा चेकअपला ठेवावं लागतं. म्हणून या पेशंटचे रेग्युलर चेकअप आपल्याकडे प्रोटोकॉल फिक्स असतात की 3-3 महिन्याला येऊन तुम्ही दाखवून जा, तुम्ही CT स्कॅन करा, MRI करा. तर हे जे रेग्युलर चेकअप आपण ठेवतो ते त्याच कारणानं ठेवतो की परत जर गाठ आली तर ती लवकरात लवकर पकडली जावी, दिसावी. एक्झॅक्टली. हे किती दिवस फॉलोअप करावं लागतं? सुरुवातीला दर 3 महिन्याला 2 वर्षापर्यंत तो ठेवावा लागतो. 2 वर्षानंतर आपण तो 6-6 महिन्याला करू शकतो आणि 5 वर्षानंतर वर्षातून एकदा फॉलोअपला व्हिजिट करून जाऊ शकतो. बरोबर. लंग कॅन्सरचे पेशंट आतापर्यंत तुम्ही जे काही बघितले असतील तर त्याच्यामध्ये सक्सेस रेट कसा आहे? लंग कॅन्सर हा एक अग्रेसिव्ह प्रकारचा कॅन्सर आहे. यामध्ये प्रोग्नोसिस म्हणजे जो आउटकम आहे तो थोडा बाकी कॅन्सरच्या तुलनेत, म्हणजे सर्विक्स कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, याच्या तुलनेमध्ये लंग कॅन्सरचा आउटकम किंवा प्रोग्नोसिस थोडा कमी असतो. यामध्ये व्यवस्थित उपचार घेतला तर पेशंट बरा होतो, पण परत येण्याचा धोका पण तेवढाच असतो. सो एक साधारण सांगायचं म्हणजे 5 year सर्वायवल रेट यामध्ये 15% ऑर लेस असा असतो. म्हणजे एकूणच जेव्हा आपण जर या मंडळींना पुढं काळजी काय घ्यायची आहे याबद्दलचा विचार करायचा ठरवलं तर फॉलोअप हा एक महत्त्वाचा यातला मुद्दा आहे. पण शिवाय या लोकांनी आणखी काय काळजी घ्यायची असते? ट्रीटमेंटच्या दौरान किंवा ट्रीटमेंट नंतर पेशंटनं काही काळजी जर घेतली तर त्यांचा होणारा त्रास किंवा त्यांना होणारा धोका जो आहे तो कमी राहतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर कंटिन्युअस एक्सपोज होत असू कुठल्या प्रकारच्या पोल्युशनला किंवा कुठल्या प्रकारच्या स्मोकिंगला तर आपण ते टाळलं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण कारणं जर कमी केली तर होण्याचा धोकाच कमी होणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पेशंटनं न्यूट्रिशन थोडं त्या प्रकारे ठेवलं पाहिजे जे त्यांच्या उपचाराला पूरक राहील. उपचारादरम्यान पेशंटला विकनेस आलेला असतो, वेट लॉस झालेला असतो, न्यूट्रिशनची कमी असते, मग पेशंटनं न्यूट्रिशियस डाएट फॉलो करणं खूप गरजेचं आहे. पौष्टिक आहाराचं फार महत्व आहे असं म्हणाले. खूप महत्व आहे पौष्टिक आहाराचं. जर पेशंटनं आहार जर चांगला नाही घेतला तर त्याला अशक्तपणा येणार, विकनेस येणार आणि विकनेस आल्यानंतर त्याला जो घ्यायचा ट्रीटमेंट आहे तो त्यांना सहन होणार नाही. त्यामुळे पेशंटचा आहारही तेवढाच महत्वाचा आहे. पेशंटची मेंटॅलिटी ही तेवढीच महत्वाची आहे. पेशंटला ॲज अ पेशंट आम्ही फक्त पेशंट ट्रीट करत नाही तर आम्ही पूर्ण फॅमिलीला केअर करतो की काही गोष्टी हॉस्पिटलनं करायच्या असतात, काही गोष्टी फॅमिली मेंबर्सनं पण करायच्या असतात. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला ठेवणं हे गरजेचं आहे. जरी याचा रिझल्ट कसा जरी असला, पेशंट कुठल्याही स्टेजमध्ये असला तरी आपण तो दाखवून न देणं आणि त्यांना एक एनकरेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे तो. आता हे सगळं बघितलं आपण की लंग कॅन्सर, त्याचे अगदी कारण, लक्षणं, उपचार सगळं बघितलं, त्याची काळजी बघितली. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला की एकूणच आपली जीवनशैली चांगली ठेवणं आणि त्यातूनच आपण या वेगवेगळ्या आजारापासून दूर राहणं. जसं हा लंग कॅन्सर आहे त्याच्यापासून पण दूर राहणं. ती काळजी म्हणजे काय असावी? पोल्युशन बद्दल तर आपण मगासपासून बऱ्याचदा बोललो की पोल्युटेड जेवढी एअर आपण आत घेऊ तेवढं जास्त आपण ह्याला प्रोन होऊ शकतो. पण तरी सुद्धा इन जनरल आपण जर आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवली, स्ट्रेस फ्री ठेवली तर कॅन्सरच काय तर खूप सारे असे आजार आहेत की जे आपल्याला पकडणार नाहीत. बरोबर. ठीक आहे. जसं की आपण सकाळी लवकर उठणे,
योगा आणि प्राणायाम हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असणं गरजेचं आहे. ज्यांना जिम करता येत आहे, कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम असो, मैदानी खेळ असो, हे आपण काय करतो डेलीच्या स्ट्रेसफुल भागदौडीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये आपण ते विसरतो अक्षरशः. आणि त्या गोष्टींचं महत्त्व हे आपल्याला काही त्रास झाल्यानंतर लक्षात येतं. आपलं ज्यावेळी वजन वाढतं, BP वाढतो, शुगर वाढते किंवा आपल्याला काही त्रास होतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की अरे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. तर लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक डेली एक्झरसाईज करणं, डेली 5-10 मिनिट मेडिटेशन करणं, चांगलं डाएट ठेवणं, मोड आलेले कडधान्य आहेत किंवा हाय प्रोटीन डाएट आहे, ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या, फ्रूट्स, यातून जे न्यूट्रिएंट आपल्याला मिळणार त्यानं आपलं ओव्हरऑल वेलबिंग राहणार. आणि त्रास झाला तर लवकरात लवकर एक्सपर्टकडे जाणं, हे एक महत्त्वाचा अवेअरनेसचा मुद्दा आहे. बरोबर. आपण जेवढा उशीर करणार त्रास आपला तेवढा वाटणार. खरंय. अक्षरशः मंडळी, प्रत्येक डॉक्टर्स रूमच्या शेवटी आपल्याला हीच वाक्य ऐकायला येतात, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तेच तर आपल्या निरोगी आयुष्याचं खरं तर गमक आहे. कुठलेही आजार असतील त्याचं बाकी सगळं डिटेलिंग आपण बघतो, लक्षणं काय दिसतात, कारणं काय असतात, सगळं ऐकतो, उपचार पद्धती ऐकतो. अगदी कॅन्सर सारखे जे आजार आहेत त्यातून सुद्धा आपण बरे होऊ शकतो. पण शेवट आपल्याला हेच ऐकायला येतं की आपली लाईफस्टाईल आपण पुन्हा एकदा मॉडिफाय करायला हवी. व्यायाम, चांगला आणि मिता आहार, सगळं पौष्टिक तत्वांनी तो परिपूर्ण असावा याची काळजी घेणं आणि मन प्रसन्न राखणं, एकूणच आपलं सगळं दैनंदिन जीवनशैली जी आहे ती व्यवस्थित जर ठेवली तर ती एक आपल्या निरोगी आयुष्याची काळजी असंच दरवेळेला आपल्याला डॉक्टर सांगतात आणि आपल्याला तेच करायचं आहे. आणि डॉक्टर्स रूमचा उद्देशच तो आहे की आम्हाला ऐकणारी सगळी जी मंडळी आहेत ती निरोगी राहावीत. तसंच या लंग कॅन्सरपासून आपल्याला दूर राहायचं असेल तर जी कारणं आहेत ती आपण दूर ठेवली, म्हणजे जसं तंबाखूजन्य पदार्थ आहेत तर त्यांचं कुठल्याही प्रकारातलं सेवन हे जर आपण टाळलं तर आपण 80-85% या लंग कॅन्सरपासून दूर राहू शकतोय. हे मगाशी डॉक्टरने आपल्याला सांगितलेलंच आहे. आपलं पर्यावरण, आपल्या भोवतीचं वातावरण हे पण निरोगी कसं असेल, स्वच्छ कसं असेल याची काळजी घेणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. ते सुद्धा आपण करू शकतो. तर एकूणच ही जी सगळी काळजी आता आपल्याला डॉक्टरने सांगितली ती घेऊया आणि एक निरोगी जीवन जगूया असं मी म्हणेन. तर मंडळी, आता आपल्याबरोबर होते रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश देशमाने. तर डॉक्टर, तुम्ही इथे येऊन हे इतकं छान सांगितलं, तुमचे लिसनर्स आहेत नक्की काळजी घेतील, या कारणांपासूनच आधी दूर राहायला सुरू करतील, तसा प्रयत्न करतील असं म्हणूया. आणि तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. असाच एखादा कार्यक्रम घेऊन पुढच्या रविवारी पण आपण भेटूया. नमस्कार. नमस्कार.